आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं ती कुठे आणि माझ्या ताई साहेब यशोधरा सरनाईक कुठे? माझ्या ताईला धडा शिकवायला निघाले होते. धडा शिकवायला मग तुमचं हेच होणार. तुझं इथे आणि तुझ्या बहिणीचं घरी. भिजलेलं मांजर. म्याव म्याव. काय ना श्रावणी, तुझी ती बहीण आराध्या तुला न्याय द्यायला, बरोबर ना? आता मी बघतो ती तुला न्याय कशी देणार. इथे गप्प पडून राहायचं आयुष्यभरासाठी, कारण तुला इथे सोडवायला कोणीही येऊ शकणार नाही बर का. काय हे मांजर? म्याव म्याव. मामा, हा, मला इथे सोडवायला कोणी येणार आहे की नाही मला नाही माहित. हो, पण तुम्हाला तुमच्या पापांची शिक्षा मिळणार हे नक्की. ते म्हणतात ना, देवाच्या काठीला आवाज नसतो, ती सरळ पाठीवर पडते. तसंच होणार. पाठीवर पडली. लागली 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 मला. नको नको नको. पाप वगैरे किती मोठे मोठे शब्द वापरायला लागले. नको 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 नको. तू नको बाबा, नको नको बोलू नको बाबा. पाप वगैरे एवढे मोठे शब्द मला नको. मला श्रावू, श्रावू आम्ही आलोय, तू काळजी करू नकोस. श्रावणी. श्रावू. हा तर आराध्या आणि अक्षयचा आवाज आहे. म्हणजे हे इथपर्यंत पोहोचले. बाकी काही का होईना, पण मी नाही पकडला जाता कामा. श्रावणी. श्रावू. श्रावू कुठे आहेस तू? बघ. श्रावणी. श्रावू. श्रावू. अक्षय इकडे. अक्षय. श्रावू. श्रावू, श्रावू मी आले ना. श्रावू काळजी करू नको. श्रावू. श्रावू. श्रावू काळजी करू नको. श्रावू ये ये ये. सावकाश. श्रावू काही होणार नाही. श्रावू मी आले ना, काळजी करू नकोस. मी आले ना, काही होणार नाही. घरी जाऊया आपण. कोणी केलं हे सगळं? प्लीज मला सांग, कोणी केलं हे सगळं? मला कळलंय तूच माझी श्रावणी आहेस. हे सगळं आधी विश्वासात घेऊन का नाही सांगितलंस मला? माझ्या श्रावणीला मी श्रावणी समोरच शोधत होतो. का वागलीस असं? का सत्य लपवलंस? मला एवढ्या दुःखात बघूनही तुला वाटलं नाही की सगळं सत्य सांगावं? मला इशिता, श्रावणी या भुलभुलैयात पडायचं नाहीये. मला तुझ्या तोंडून ऐकायचंय की तू माझी श्रावणी आहेस. श्राव, श्राव काय होते तुला? श्राव काय होते तुला? श्रावू हे बाळा. श्राव, श्रावू डोळे उघड. श्रावू काही होणार नाही. श्रावू डोळे उघड. श्रावू. अक्षय, अक्षय ती बोलण्याच्या मनस्थितीत नाही. आपण आधीला घरी नेऊया. श्रावू. ठीक आहे,
तिला घरी घेऊन जाऊ. श्राव, श्राव काही होणार नाही. श्राव डोळे उघड प्लीज. श्राव, श्राव. शिट, काय झालं हे? अरे यार, यार. आराध्या श्रावणीला शोधून घरी आणेपर्यंत आम्हाला या आराध्याचा मार्गातून कसा काटा काढायचा याचा विचार करायला हवा. आराध्या. हा संजय, ताई खूप मोठा प्रॉब्लेम झाला ताई. काय? ताई, श्रावणीला आहे ना आराध्या आणि अक्षय इथे येऊन सोडून घेऊन गेले. संजय तू. आराध्या जर एकटी असते ना तर मी काहीतरी केलं असतं, पण तिच्यासोबत अक्षय होता ना. अक्षय समोर मी काही करू शकलो नाही. जर काही केलं असतं तर ते सगळं डायरेक्ट तुझ्यापर्यंत आलं असतं ताई. आय नो, आय नो, आय नो, आय अंडरस्टँड. ताई तू म्हणत असेल तर मी त्यांचा पाठलाग करू आणि त्यांच्या गाडीला काही दगाफटका करू का? काय म्हणालास? आर यू आउट ऑफ युअर माइंड? यू नो व्हॉट संजय, जेव्हा महत्वाचा निर्णय घ्यायचा असतो ना तेव्हा आधी डोकं शांत ठेवायचं असतं, म्हणजे मग करेक्ट मार्ग सुचता. आणि काय म्हणालास? गाडीला दगाफटका करायचा? तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? आमचा मुलगा आहे त्या गाडीत. हो. आमच्या अक्षयला काही होता कामा नाही. जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? तिला घेऊन तो घरीच येणार. इथे आल्यानंतर तिने आमच्या विरोधात कुटुंबाशी काही बोलायचं नाही एवढंच बघायचंय आम्हाला. सो डोंट वरी, आय विल मॅनेज. या, तू ठेव फोन. ठीक आहे ताई, ठीक आहे. आराध्या, तू कितीही प्रयत्न कर, आम्ही तुला जिंकून देणार नाही. डू यू अंडरस्टँड? नाउ यू विल सी हाऊ आय मेक यू अंडरस्टँड. आजी, आता तू कुणाकडे राहायला वगैरे जायचं नाही. सकाळी जायचं, संध्याकाळी परत यायचं. आम्हाला करमत नाही का तुझ्याशिवाय? उगाच खोटं बोलू नकोस. तसं असतं ना तर फोन केला असतास मला, म्हणे करमत नाही मला. बरं, आराध्य कुठे? अरे वा आजी, आलात तुम्ही? बरे आहात ना? मी ठीक आहे. तुमची तब्येत कशी आहे? सावकाश, सावकाश.